ओम गण गणपते नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, तब्बल 3 वर्षांनी येणारी संकष्टी चतुर्थी ही येत्या 3 जून रोजी बुधवारी आहे. त्यातल्या त्यात अधिक मास आणि संकष्टी चतुर्थी असा 3 शुभ संयोग बनून येत आहे. तर मैत्रिणी, नेहमीची संकष्टी तर आपण करतोच, पण अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही तब्बल 3 वर्षातून एकदाच येते. त्यामुळे या दिवशी उपवास नेमका कसा करावा, संकल्प कसा करावा आणि कोणती पूजा करावी, कोणते उपाय कराव्या, अशी कोणती गोष्ट आहे जी केल्याने या व्रताचं फळ अधिक पटीने प्राप्त होईल. चला तर या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया. कारण असं म्हणतात की अधिक महिन्याची संकष्ट चतुर्थी तब्बल 3 वर्षांनी येते आणि यामुळेच या दिवशी केलेली भक्ती बाप्पापर्यंत थेट पोचते आणि जीवनातील सर्व मोठे संकट सुद्धा या दिवशी दूर होऊ शकतात. कारण गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे आपल्या वाटेला येणारे सर्वच काटे दूर करणारा देव. वर्षभरात अनेक संकष्टी येतात, पण यंदाची संकष्टी ही अधिक ज्येष्ठ महिन्यातली असल्यामुळे तिचे महत्त्व 1000 पटीने वाढले. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना मानला जातो आणि श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा वास कायम राहतो असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने उपवास केल्यास रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागू शकतात, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. तर आता बघूया सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे या दिवशी उपवास करायचा असेल, व्रत करायचं असेल तर त्याचा संकल्प कसा करावा. अनेकदा आपण उपवास करतो पण संकल्प काही करत नाही. संकल्प म्हणजे बाप्पाला दिलेले वचन. आता 3 जून रोजी संकष्टी चतुर्थी आहे, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवघर स्वच्छ करून बाप्पासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर आपल्या उजव्या हातात थोडं पाणी घ्यावं, काही अक्षता म्हणजे तांदूळ आणि दुर्वा घ्यावे. डोळे बंद करावे. बाप्पाचं सुंदर असं रूप डोळ्यासमोर आणावं आणि मनोभावे प्रार्थना करावी. संकष्टी चतुर्थीला भक्तांच्या घरी बाप्पाची वेगळी आसन मांडून पूजा केली जाते. अशी पूजा आपणही करावी आणि बाप्पाचे षडोपचारी पूजा करावे आणि संकल्प करावा की हे गणराया, आज अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र दिवशी मी तुझा उपवास करत आहे. माझ्या मनात जी काही इच्छा आहे, इथे आपली इच्छा बोलावी आणि ती पूर्ण कर, असं म्हणत माझ्या कुटुंबातील सर्व संकटात दूर कर. आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी दे. हा उपवास माझ्याकडून पूर्ण करून घे बाप्पा, असं म्हणत आपल्या हातातील ते पाणी आणि दुर्वा बाप्पाच्या चरणाशी सोडावं. मैत्रिणींनो, हा छोटासा संकल्प आहे जो आपल्या उपवासाला एक वेगळी शक्ती, सात्विकता प्रदान करतो असं म्हणतात. आता संकल्प झाला की बाप्पाला शेंदूर लावा, लाल फुले आणि 21 दुर्वा अर्पण करा. बघा, आपल्या हिंदू धर्मात चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे ही चतुर्थी सुद्धा दर 3 वर्षांनी एकदा येते. या दिवशी विधीपूर्वक गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व अडचणी दूर होतात, जीवनात सुख समृद्धीच्या संधी निर्माण होतात. आता सर्वांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की ही चतुर्थी नक्की 3 तारखेला आहे की 4 तारखेला. तर पहा, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही बुधवारी 3 जून रोजी रात्री 9:22 सुरू होणार आहे आणि ही चतुर्थी तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री 11:31 असणार आहे. चंद्रोदयाची वेळ ही 3 तारखेलाच असल्याने या चतुर्थीचा उपवास आपल्याला 3 जून म्हणजे उद्या बुधवारीच करायचा आहे आणि याच दिवशी चंद्राची पूजा देखील करायची आहे. आणि महत्त्व म्हणूनच तुम्ही 4 जून रोजी दिवसभर असून चतुर्थीचे व्रत, उपवास, पूजा, उपाय 3 जून रोजीच केले जाणार आहेत. अधिक महिन्यातील चतुर्थी तिथी 3 वर्षांनी येते आणि म्हणून या चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून जर तुम्ही प्रत्येक महिन्यात येणार चतुर्थी व्रत करत नसेल तरीही तुम्हाला अधिक महिन्यातील चतुर्थीचे व्रत हे आवर्जून करायचं आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवार अधिक मासातील चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. कोणताही शत्रू हा एका रात्रीत संपेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल. भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे, तो कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत आपल्याला फक्त एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे आणि त्या पानाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला काही कारणाने 12च्या आत हा उपाय करायला जमत नसेल तर तुम्ही सायंकाळी 6:30 ते चंद्रोदयापर्यंत हा उपाय कधीही करू शकता, काही हरकत नाही. तो तुम्हाला तेवढेच फळ देणार आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या काळात केलेली गणपती बाप्पाची सेवा, उपासना, उपाय हे खूप जास्त प्रभावी मानले जातात. म्हणून या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होईल. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट, मेहनत, तडजोड करत असतो. परंतु कधीही कितीही कष्ट आपण केले तरी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हवे तसे यश मिळत नाही आणि आपण सहज म्हणत असतो की माझ्या नशीबच खराब आहे. परंतु जर विशेष स्थितीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि आपल्या मेहनतीसोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर आपलं नशीब हे आपल्याला साथ देत असतं. जेव्हा आपलं कुंडलीमधील काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपलं प्रयत्न, मेहनत ही अपूर्ण पडते आणि म्हणून गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत. यांना समर्पित असणाऱ्या तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होते. तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी शत्रू हा असतोच. मग बऱ्याच वेळा शत्रू हा गुपित असतो किंवा शत्रूचं नाव हे आपल्याला माहीत देखील असतं आणि अशा शत्रूमुळे आयुष्यामध्ये सतत अडचणी, संकट येत असतात. बऱ्याच वेळा शत्रू गुपित वार करत असतात, काही शत्रू हे समोरून वार करत असतात, आपल्याला समोर त्रास देत असतात. तर अशा शत्रूचा नाश होण्यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने गरिबी नष्ट होऊन तुमच्या मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये अशी काही झाडे, झुडपी सांगितली आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवर या झाडा संबंधित आपण काही प्रभावी उपाय केले तर दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. तर असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड. रुईचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे, ज्याला मंदार वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. रुईचे पान हे भगवान श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे. या झाडाची पानच नाही तर या झाडाची फुले सुद्धा भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे. कारण या रुईच्या झाडाच्या मुळामध्ये साक्षात भगवान श्री गणेश वास करतात, म्हणजे गणपती बाप्पा वास करतात आणि या झाडाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. इतकं महत्त्व या रुईच्या झाडाला दिले जातं आणि म्हणून आपल्याला रुईच्या झाडाचं पान आहे तर ते घरी आणायचं आहे. आता जेव्हा तुम्ही हे आणायला जाणार आहात तेव्हा जाताना तुम्हाला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर टाकायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे, एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामध्ये तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे. यानंतर हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम त्या झाडापाशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर त्या निमित्ताने का होईना तुमचं त्या झाडाखाली एक प्रकारचं दीपदान होईल, ते सुद्धा तुम्हाला एक पुण्य प्राप्त होईल. म्हणून प्रथम तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर जे जल तुम्ही घेऊन गेलेला आहे ते झाडाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नेश्वराय नमः, ओम गणपते नमः या 3 मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे. हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते भगवान श्री गणेशाला सांगायचं आहे, त्या वृक्षाला सांगायचं आहे आणि यानंतर त्या झाडाला एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे. हे पान घरी आणल्यानंतर ते पान सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे, व्यवस्थित पुसून काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून या पानाचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ पुसून काढा, कारण फोटोवरती अभिषेक करत नाही. आणि जेव्हा मूर्तीवरती अभिषेक करणार आहात तेव्हा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे किंवा मोबाईलवरती ऐकायचं आहे आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दूध मिश्रित केशरने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर, अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असणार आहे, जे पाणी असणार आहे तर ते घरातील लहान मुलांना पाजायचं आहे आणि बाकीचं तीर्थ हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे. यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती व्यवस्थित पुसून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये छोट्याशा पाटावरती किंवा देवघरामध्ये व्यवस्थित ठिकाणी ठेवायचं आहे.
गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे. तुम्ही अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही बत्तासे, अनारसे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. यामुळे भगवान श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो ना ते भगवान श्री गणेशाच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर एक काडी घ्यायची आहे किंवा तुमच्या बोटाच्या साह्याने उजव्या हाताच्या करंगळीजवळचं बोट असतं अनामिका, त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू असेल तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी असं लिहायचं आहे किंवा एखादी इच्छा मनोकामना पूर्ण करायची असेल तुमची इच्छा लिहायची आहे. जसं की नोकरी मिळण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी, जी काही तुमची शारीरिक मानसिक इच्छा असेल ती इच्छा त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहे. यानंतर हे जे पान आहे तर हे पान आपल्याला भगवान श्री गणेशासमोर ठेवायचं आहे. पान ठेवल्यानंतर ना तुम्हाला त्या पानावरती 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. एक लाल जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे. एक अखंड बेलाचे पान सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही झेंडूचे लाल फूल घेतलं तरीही चालेल. फक्त लाल जी फुलं असतात ना ती तुम्हाला अर्पण करायची आहेत. यानंतर तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा, कारण ही गणपती बाप्पाचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. 3 वेळा गणपती अथर्वशीर्षांचं पठण करावं. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. 1 वेळा गणपती बाप्पाचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून जी काही इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच गणपती बाप्पासमोर राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे पान उचलून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं. तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल किंवा वाहते पाणी असेल, तलाव असेल तर तिथे तुम्हाला विसर्जित करायचं आहे. तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर हे पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. जिथे कुठे भगवान श्री गणेशाचं मंदिर असेल तिथे जाऊन हे पान तुम्हाला बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या बुधवारी अधिक मासातील चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहे. तसे शक्य असल्यास या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करावे, फळदान करावं, वस्त्रदान करावं, कारण अधिक महिन्यात केलेले दान हे विशेष पुण्यदायी मानलं गेले आहे. आता तुम्ही कोणताही उपाय केला तर तो काही जादू नसतो, पण श्रद्धा, सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रेम आणि गणपती बाप्पावरचा विश्वास यामुळे जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडतात. आपल्याला ज्या काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. फक्त आपण श्रद्धा आणि विश्वास मनामध्ये ठेवा. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः टाईप करा. धन्यवाद.